सर्वप्रथम बासू मॅथ्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर टिक करून ऑल हा पर्याय निवडा। आता बघा हे खूप चांगलं काम आपल्याला नेहमी दिलं जातं, जे म्हणजे सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या तयार करा। म्हणजे आपल्याला काही अंक दिलेले असतात आणि त्या अंकांपासून तयार करणं हे काम दिलेलं असतं। तर कधी कधी आम्हाला फक्त विचारलं जातं की सर्वात मोठी संख्या किती आणि सर्वात लहान संख्या कोणती, आणि अशामध्ये आपण कधी कधी गोंधळतो। म्हणजे एक अंकी लहानात लहान संख्या सांगा, मग मुलांना कधी एक आठवतो कधी शून्यही। बरं, ज्यांना नैसर्गिक संख्येचा संच आठवला त्यांचं एक म्हणणं चुकीचं नाहीये, पण पूर्ण संख्या संचामध्ये गेलो तर शून्य सगळ्यात लहानात लहान आहे। पण एक अंकी लहानात लहान संख्या तर ऋण 9 पर्यंतही विचार करता येतेच की, कारण शून्यापेक्षा लहान ऋण 1 असेल तर। म्हणजे संख्या संचाचा सुद्धा या ठिकाणी संबंध लावून पाहणं आवश्यक आहे। आणि सोबतच एक लक्षात घ्या, पर्यायाचा विचार करणे, कारण कित्येक वेळी प्रश्न असा विचारला जातो, खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? 0 ते 9 मधील सर्वात लहान संख्या कोणती? 1 ते 9 पैकी एक अंकी लहानात लहान संख्या कोणती? त्यावेळी 0 म्हणता येईल का? त्यावेळी 1 असणार आहे। त्यामुळे इथे पहा, आपलं बारकाईने आपण विचार अशा पद्धतीने करत आहोत। या ठिकाणी दिले संख्येतील अंक, म्हणजे 1 अंक 2 अंक 3 अंक वगैरे। आणि इकडे म्हटलंय नॅचरल नंबर्स। आता पहा काय काय होतंय। या ठिकाणी आपण असं लिहिणार आहेत, लहानात लहान आणि हे मोठ्यात मोठे। इथं प्रत्येक वेळी मी तसं लिहिण्यापेक्षा सगळ्यात सोपं काम करेन, स्मॉल बिग, स्मॉल बिग। आता एक अंकी संख्या, एक अंकी लहानात लहान संख्या कोणती? नैसर्गिक संख्या असेल तर एक अंकी लहानात लहान संख्या आहे 1 आणि मोठ्यात मोठी एक अंकी संख्या 9। पण पूर्ण संख्या असतील तर लहानात लहान एक अंकी संख्या कोणती? 0, कारण पूर्ण संख्या संच शून्यापासून चालू होत आहे। म्हणजेच आता आपल्याला ह्या संख्या सुचवताना सुद्धा संख्येच्या प्रकारांसोबत जोडून पाहायचं आहे। मग सांगा, मोठ्यात मोठी एक अंकी पूर्ण संख्या कोणती? छान, 9। आता पूर्णांक संख्येचा विचार करा। लहानात लहान एक अंकी पूर्णांक संख्या -9, ऋण 9, आणि मोठ्यात मोठी एक अंकी पूर्णांक संख्या 9। एकदम छान। आता पुढील काम, 2 अंकी संख्या सांगायच्या। आता आपण या पद्धतीने जाऊयात, म्हणजे तुम्हाला लवकर समजायला सोपं होईल। नैसर्गिक संख्येमध्ये 2 अंकी लहानात लहान संख्या, 2 अंकी संख्या 10 पासून सुरू होत आहेत, म्हणून लहानात लहान संख्या 10, आणि मोठ्यात मोठी संख्या 2 अंकी 99। 3 अंकी लहानात लहान संख्या, छान, 100, आणि मोठ्यात मोठी 3 अंकी 999। म्हणजे इथे असं दिसतंय, एक लिहा आणि किती अंकी म्हटलं तेवढे शून्य तिथे ऍड करून तेवढ्या अंकी संख्या बनवा। 4 अंकी लहानात लहान काय तयार झालं असतं? 1 लिहिला आणि 0 0 0 लावले आणि झाली असती 4 अंकी लहानात लहान संख्या। आणि 4 अंकी मोठ्यात मोठी 4 वेळा 9 लिहिणे। ठीक आहे, मग हा पॅटर्न समजून घ्या आणि याच्यानुसार तुम्हाला पुढचं उत्तर काढता येईल। आता पूर्ण संख्यांचा विचार करा। लहानात लहान पूर्ण संख्या सांगा जी 2 अंकी असेल। वा, छान। आणि मोठ्यात मोठी पूर्ण संख्या जी 2 अंकी आहे ती 99। उत्तम। आता 3 अंकी लहानात लहान पूर्ण संख्या 100 आणि 3 अंकी मोठ्यात मोठी पूर्ण संख्या 999। आता पूर्णांक संख्येमध्ये मात्र सावकाश आणि काळजीपूर्वक उत्तर द्यायचं बरं का। पहा इथे 2 अंकी लहानात लहान पूर्णांक संख्या काय असेल? 2 अंकी लहानात लहान, छान, -99, ऋण 99, आणि मोठ्यात मोठी +99। 3 अंकी लहानात लहान -999, म्हणजे ऋण 999, आणि मोठ्यात मोठी 3 अंकी 999। आता तुम्हाला खूप बारकाईने या गोष्टी लक्षात आल्या असतील बरं का। म्हणजे आजपर्यंत केवळ आपण एक अंकी लहानात लहान म्हटलं की 1 म्हणायचो, पण पूर्ण संख्येचा विचार तिथे नसायचा, आणि पूर्णांकाचा विचार तर अजूनही बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये केलेला दिसत नाही। त्यामुळे पर्यायांना पाहत सुद्धा तुम्ही विचार करा, किंबहुना संख्येच्या प्रकारानुसार सुद्धा विचार करा आणि अशा प्रश्नांची उत्तरं देत चला। आता पुढील कामाला लागूयात। आता नैसर्गिक संख्येचा अधिक बारकाईने विचार करूयात आपण।
कारण हे प्रश्न जास्त ठिकाणी विचारले जातात. आजपर्यंत कुठल्याही स्पर्धा परीक्षामध्ये जेव्हा लहानात लहान संख्या विचारली ना तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये बहुतांशी मला नैसर्गिक संख्याच असलेल्या दिसल्यात. म्हणून याचा विचार परत एकदा करायचा आहे. एक अंकी सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? 1 आणि मोठ्यात मोठी 9. 2 अंकी लहानात लहान 10. 2 अंकी मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या 99. 3 अंकी लहानात लहान छान आणि 3 अंकी मोठ्यात मोठी 999. मग आणखी एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे अशा एकूण संख्या किती आहेत ते सांगा. म्हणजे एक अंकी एकूण संख्या किती? त्यावेळी सुद्धा नैसर्गिक संख्येचा विचार असेल तरचे आपले प्रश्न चाललेत. तर मग काय होतं बघा, आपल्याला सरळ काय विचार येतो, 1 ते 9 पर्यंत 9च संख्या असतात. म्हणजे इथलं उत्तर काढायला आपल्याला जड जात नाही आणि आपलं उत्तर इथलं 9 लगेचच तोंडात येऊन जातं आणि ते अतिशय योग्य सुद्धा आहे. पण थोडं पुढे गेलं ना की आपण गोंधळतो. म्हणजे 2 अंकी एकूण संख्या किती आहेत सांगा बरं. तर मग आपल्याला आता इथे कळतं का बरं 10 ते 99 पर्यंत एकूण किती होतात? तर त्यासाठी सोपी पद्धती काय बघून घ्या. इथे आपण त्याचं प्रत्यक्ष करूयात, इथे त्याला उपयोजनात घेऊयात. इथे आपण शिकून घेऊयात की काय करायचं आहे. इथे जेव्हा आपल्याला दिलेलं आहे तर मोठ्यात मोठी संख्या आधी लिहा, त्याच्यातून छोट्यात छोटी संख्या वजा करा. मग काय तयार झालं? 9 - 1. हे उत्तर जे येतं ना त्याच्यामध्ये एक ॲड करा. कारण आपण काय केलंय, कोणाला तरी एकाला सोडलंय. हे दोन्ही संख्या त्यात मोजलेल्या आहेत ना, मग ॲड केल्यानंतर आपण बरोबर जागेवर येतो. म्हणजे काय केलं, मोठ्यात मोठी संख्या वजा लहानात लहान संख्या आणि या फरकामध्ये +1 करावा. मग आता इथे किती संख्या असतील 2 अंकी एकूण? 99 वजा 10. उत्तर येईल 89 अधिक 1 करा. हे नका विसरू, बरोबर 90. म्हणजेच देर आर ओनली 90 22 डिजिट नंबर्स. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. या ठिकाणी 3 अंकी एकूण संख्या किती? मग आता इथे आणखी लगेच लक्षात येऊन जाईल पहा. 999 वजा 100 म्हणजे 899 शिल्लक राहिले. अधिक 1 केला झाले 900. अरेच्छा, हा पॅटर्न खूप सुंदर आहे. म्हणजे 1 अंकी एकूण संख्या 9. 2 अंकी किती? याला 0 लावून 2 अंकी केलं. 3 अंकी एकूण संख्या किती? 900. मग 4 अंकी एकूण संख्या किती? 9 आणि 4 अंकांची भरती करून दिली 0 टाकून म्हणजे 9000. म्हणजे हा पॅटर्न सुद्धा लक्षात घ्यावा बरं का. ही सगळ्यात बेस्ट आणि शॉर्टकट वे आहे. पण हा शॉर्टकट वे समजण्यासाठी आधी या प्रक्रियेतून जा आणि मग शॉर्टकटकडे वळा. ठीक आहे. मग 5 अंकी एकूण संख्या किती असतील? 1 2 3 4 5 पाटे मांडले, 9 लिहिलं आणि उरलेले सगळे शून्यांची भरती करून दिली म्हणजेच 90,000 या एकूण 5 अंकी संख्या आहेत. ठीक आहे, उत्तम. आता आपण पुढे वळूयात का? चला मग. फॉर्मिंग बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर्स म्हणजे या ठिकाणी आपण करणार आहेत दिलेल्या अंकांपासून सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या बनवणे. प्रथमतः माझी तुम्हाला विनंती असेल बरं का की तुम्ही आधी दिलेल्या अंकांपासून बनणाऱ्या सर्व संख्या बनवायला शिका. बघा हा, 1 2 3 हे जर अंक तुम्हाला मिळाले तर 3 अंकी संख्या किती बनवणार? प्रत्येक अंक एकदाच वापरून. मग काय होईल? 123 132 231 213 312 321 असे जेवढ्या बनवता येतात त्या सगळ्या संख्या बनवायला आधी शिका. म्हणजे दिलेल्या अंकांपासून बनणाऱ्या सर्व संख्या बनवायला शिका. त्यानंतर मग आपण विचार करूयात की यातली सर्वात मोठी कोणती आहे. सगळ्यात मोठी आली 321 आणि सगळ्यात लहान आली 123. मग आपल्याला निवडता येईलच की. म्हणून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करत असताना दिलेले अंक एकदाच वापरणं किंवा अधिक वेळा वापरणं काय प्रश्न आहे त्याला पाहत तुम्ही आधी या संख्या बनवायचाही विचार करा. आता बघा इथं काय मजा आहे ती या प्रश्नामध्ये. हे अंक दिलेले आहेत आपल्याला 8 5 4 3. हिअर वी हॅव गिव्हन 4 डिजिट्स 8 5 4 and 3. मग याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे? वी हॅव टू फॉर्म द बिगेस्ट नंबर. या ठिकाणी मी काही म्हणजे द लिहिलेला दिसत नाहीये. मी फास्टमध्ये आणि मॅथमॅटिक्स प्रकारात म्हटल्यासारखं इथे लिहिलेलं नाहीये. पण सुपरलेटिव्ह डिग्री असेल तर तुम्ही द लावायला कधीच विसरू नका. फॉर्मिंग द स्मॉलेस्ट नंबर याची सुद्धा काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर गणित शिकता शिकता इंग्रजी बिघडलं असं नको व्हायला बरं का. चला आता काम करा. 8 5 4 3 यापासून बनणारी सगळ्यात मोठी संख्या तयार करा. मोठी संख्या तयार करताना काय करावं? दिलेले अंक उतरत्या क्रमाने लिहावेत. पहा मोठी संख्या कशी तयार करतो आपण. मोठ्या संख्येच्या वेळी या पद्धतीने जावं. आधी सगळ्यात मोठी मग हळूहळू लहान. मग काय करू आपण? सगळ्यात मोठा 8 त्यापेक्षा लहान 5 त्यापेक्षा लहान 4
त्यापेक्षा लहान 3. अरेच्छा, हेच झालं की, म्हणजे आपलं काम तर अति सोपं झालं आणि संख्या तयार झाली आहे 8543. ठीक आहे, छान एकदम. आता इथे दिलेल्या संख्या कोणत्या आहेत? 0, 4, 7, 1 यापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपलं पहिलं काम काय? सर्वात मोठी संख्या आधी काय आहे इथली? 7, त्यापेक्षा लहान 4, त्यापेक्षा लहान आणि सगळ्यात लहान. अशा पद्धतीने सर्वात मोठी संख्या तयार करताना सगळ्यात मोठ्याकडून छोट्याकडे वळावं. आता इथे लहानात लहान संख्या तयार करणे. इथे काय करणार? याच्या उलट, म्हणजे सगळ्यात लहान आधी घ्या आणि हळूहळू मोठ्या संख्या ठेवा. आणि अशा पद्धतीने चढत्या क्रमाचं काम असू द्या. सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? 3. मग काय? 3 पेक्षा मोठे 4, त्यापेक्षा मोठे 5 आणि त्यापेक्षा मोठे 8. म्हणजे संख्या तयार झाली आहे 3458. आता हा नियम मात्र शून्याच्या बाबतीत लागू होत नाही बरं का. नाहीतर तुम्ही काय कराल? 0, 1, 4, 7 असे लिहून 4 अंकी संख्या म्हणाल. पण जेव्हा आपण शून्याला सगळ्यात डावीकडे लिहिलं तेव्हा 4 अंकी संख्या झाली आहे का? नाही. म्हणून आता काय करणार? शून्याच्या बाबतीमध्ये असं करत असताना सगळ्यात लहान जरी इथे 0 दिसला तरी शून्याची जागा डावीकडून दुसऱ्या क्रमांकावर असावी. म्हणजे काय? या शून्याला बदलून 1च्या पुढे लिहावं. म्हणजे 1, 0, 4, 7 अशी शून्याची मांडणी करायची. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपण मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे वळतो. तर छोट्यात छोटी संख्या तयार करताना सर्वात आधी छोटी संख्या लिहावी आणि हळूहळू चढत्या क्रमाने संख्या लिहाव्यात. पण जर 0 असेल तर तो डावीकडून दुसऱ्या क्रमांकावर बसवावा. ठीक आहे. आता सरावासाठी काही उदाहरणं इथं पहा. 5, 7, 2, 9. बिगेस्ट नंबर काय करणार? सगळ्यात मोठा आधी 9, 7, 5, 2. नाईस. नेक्स्ट वन स्मॉलेस्ट. करेक्ट. आता याच्या उलट काम होईल. 2, 5, 7, 9. बिगेस्ट करताना डिसेंडिंग ऑर्डर, स्मॉलेस्ट करताना असेंडिंग ऑर्डर. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना उतरत्या क्रमाने अंक लिहा आणि लहानात लहान संख्या तयार करताना चढत्या क्रमाने अंक लिहा. उत्तम. म्हणजे काय संख्या तयार झाल्यात? 9752 आणि लहानात लहान संख्या 2579. चला आता इथे बनवा. मोठ्यात मोठी संख्या 7, 6, 5, 1, 7, 6, 5, 1 आणि लहानात लहान संख्या काय करणार? 1, 5, 6, 7 म्हणजे 7651 आणि 1567 म्हणजे 7651 आणि स्मॉलेस्ट नंबर 1567. दॅट्स फाईन. चलो नेक्स्ट. आता पहा इथे 0 आलाय म्हणजे काय करणार? इथे लहानात लहान करताना गोंधळ व्हाल बरं का. सावकाश करा. तिथे मोठ्यात मोठी संख्या इथे मोठ्यात मोठी करताना 7, आफ्टर दॅट 3, 2, 0. डिसेंडिंग ऑर्डर. ओके. आता इथे असेंडिंग करायची. पण काळजी काय? 0 आलाय म्हणून 0ला दुसऱ्या नंबरवर बसवून दिलं आणि मग लहानात लहान 2, 3, 7 ही काळजी घ्या. बस. आता या ठिकाणी परत येतो. मोठ्यात मोठी संख्या 5, 4, 1, 0 5410. तर छोट्यात छोटी सेकंड प्लेस 0 म्हणून 1, 0, 4 अँड 5. 0 इज ट्रीटेड व्हेरी केअरफुली. शून्याला थोडंसं काळजीपूर्वक हाताळा बरं का. आता या ठिकाणी काय आहे? मोठ्यात मोठी संख्या 9861 9861 9861. तर स्मॉलेस्ट 1689 मीन्स 1689. आता या ठिकाणी 9754 देन 4579. छान. असं सराव आणखी तुम्ही करा. तुम्ही यामध्ये खूप छान आणि पक्के व्हाल. चला पुढे जाऊयात आपण. दिलेल्या अंकांपासून जास्त अंकी, हे कमी लाईट टाळू आपण सध्या घडीला. दिलेल्या अंकांपासून जास्त अंकी सर्वात मोठी किंवा सर्वात लहान संख्या तयार करणे. आता आपला प्रश्न पहा. इथे दिलेले अंक 7 आणि 3 आहेत. 2 अंकी मोठ्यात मोठी काय बनेल? 73. 2 अंकी लहानात लहान 37. आता 3 अंकी करायचे. दिलेले अंक 2च आहेत. तर काय करणार? रिपीट अशा संख्येला करा जी संख्या किंवा जो अंक आपला मोठा आहे. 7 या ठिकाणी मोठा आहे ना. मोठ्यात मोठी संख्या करताना 7ला रिपीट करा आणि मग छोटा अंक घ्या. कोणाला वगळता सध्या इथे येणार नाहीये. म्हणजे काय झालंय? 773. लहानात लहान करायचं असेल तर लहान संख्येला डबल घ्या, मोठ्यात मोठा अंक एकच वेळा घ्या म्हणजे 337. आता 4 अंकी करायचे आहे. दिलेले अंक 7 आणि 3च आहेत. दिलेले अंक 2च आहेत आणि आपल्याला करायचं आहे
4 अंकी मोठ्यात मोठी संख्या, तर काय करणार 1 2 3 4 पहिलं मांडून ठेवले, 3 आपल्याला घ्यायचाच आहे, तो लास्ट मध्ये घ्या आणि उरलेल्या सगळ्या जागा मोठ्यात मोठ्या अंकांना देऊन टाका. लहानात लहान करायचं असेल तर 1 2 3 4 अंकी बनवायचा, लहानात लहान संख्या तयार करायची तर मोठ्याला सगळ्यात शेवटी बसवा आणि उरलेल्या सगळ्या जागा लहानात लहान अंकांना देऊन टाका. ठीक आहे. आता हेच अंक 2च्या ऐवजी 3 मिळालेत आणि आपल्याला हे काम करायचं आहे. 3 अंक आहेत तर सध्या घडलेल्या या ठिकाणी आपण पुढे वळू. 3 मोठ्यात मोठी लिहिणं अपेक्षित आहे म्हणून इथे तयार झालेला 410. आणि लहानात लहान बनवायचं असेल तर काय होईल बघा, मोठ्यात मोठी संख्या 410 तयार झाली. आता लहानात लहान करताना 0 दुसऱ्या जागेवर, त्यामुळे 1 0 4 104. आता 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे. जेव्हा आपल्याला अंक दिलेले आहेत 3च, तर काय करणार आम्ही मोठ्यात मोठ्या अंकांना जास्त वेळा घेणार. 1 2 3 4 जण त्यातले लहान अंक लिहून घेतले, ते उतरत्या क्रमाने मांडून घ्या. आता मोठा अंक डबल घ्या म्हणून 4410. आता स्मॉलेस्ट नंबर करायचा तर 1 2 3 4. कोणाला डबल घेणार तुम्ही आता? लहान अंकांना डबल घेणार. मग लहान अंक डबल घ्यायचं तर सगळ्यात मोठा लास्ट ठेवा. आता लहान कोण आहे? आपली कंपल्सरी गोष्ट होती की 4 अंकी करायची, तर 0 इकडे डावीकडे लिहून चालेल का सगळ्यात? नाही, म्हणून इथे 1 लिहिला आणि उरलेल्या जागा सगळ्यात लहान अंकांना देऊन टाका. मग झालं 1004. इथे बऱ्याचदा गोंधळ होतो, काळजीपूर्वक हे काम करा. आता पुढे दिलेले अंक 4 आहेत आणि 4 अंकी लहानात लहान संख्या बनवायची आहे. तर काय होईल, मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना मोठ्यात मोठा अंक 8 7 5 2 उतरत्या क्रमाने मांडले आणि लहानात लहान बनवत असताना 2 5 7 8 2578 या क्रमाने मांडून घ्या. असंच पुढचा सराव तुम्ही 5 अंक 6 अंक असताना काय करता येईल याचा विचार करा. पहा, अशा पद्धतीने तुम्ही करत गेलात की अन्य प्रश्नही तुम्हाला सहजच सोडवता येतील. आता इथलं एक काम आहे सुंदरसं, ज्या ठिकाणी आपल्याला असं म्हटलं जातं युजिंग अ डिजिट वन्स अ नंबर वन्स टाइम अँड मेक मॅक्झिमम नंबर्स अँड ॲड देम. म्हणजे प्रत्येक अंक एकदाच वापरून बनणाऱ्या सर्व संख्या बनवा आणि त्यांची बेरीज करा. अर्थात इथे 1 2 3 अंक आणि त्यापासून बनणाऱ्या सर्व 3 अंकी संख्या आपण आताच बघितल्या होत्या. त्यांच्या पद्धतीचा हा प्रश्न कधी कधी आपल्या समोर येतो. म्हणजे एकदा परत पाहायचं असेल तर पहा, 1 2 3 हे अंक दिलेले आहेत आणि प्रत्येक अंक एकदाच वापरून आपल्याला जर एकूण संख्या बनवा आणि त्यांची बेरीज करा असं सांगितलं तर काय करणार? मग पहा, 1 2 3 ची पहिली संख्या 123 132 213 231 312 321 या सगळ्या संख्या बनवल्या आणि मग बेरीज करा. मग असं एवढं बेरीज अंक लिहणं आणि लिहिल्यानंतर मग त्यांची बेरीज करणं हे तुम्हाला येतच असणार आहे याची मला खात्री आहे. पण परीक्षेमध्ये एवढं सगळं लिहून त्यांची बेरीज करायला वेळ पुरत नाही असं होतं. म्हणून त्यासाठी एक शॉर्टकट किंवा एक शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला सुचवणार आहे, त्याची चर्चा आपण इथे करूयात. म्हणजेच युजिंग अ डिजिट ओनली वन्स इन अ नंबर अँड मेक मॅक्झिमम नंबर्स अँड ॲड देम. याच्यासाठी शॉर्ट ट्रिक काय आहे पहा. आता जेव्हा शून्या व्यतिरिक्त संख्या असतील, म्हणजे इथे दिलेले अंक जे आहेत ना ते अंक 0 नाही, तेव्हा जे काही अंक दिलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी 222 ने मल्टिप्लाय काय करायचं पहा, 222 लिहा आणि हे दिलेले अंक आहे ना त्यांची बेरीज, अंकांची बेरीज करा आणि त्याला 222 ने गुणा. या ठिकाणी 1 2 3 अंक दिले तर त्यांची बेरीज झाली 6. 6ला 222 ने गुणा. जे उत्तर आहे ते तुमच्या सगळ्या संख्यांचं उत्तर असेल. हे उत्तर आहे 1332. काम संपलं. ठीक आहे. म्हणजे काय, दिलेले अंक जर 4 5 6 हे असते तर काय केलं असतं आम्ही, 6 आणि 5 11 आणि 4 15 म्हणजे 222 गुणिले 15 एवढंच करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. हे कळलं. आता कसं करणार, मग 15चं 222 गुणाकार, 15 दुने 30 ला 0 हात चालले 3, 15 दुने 30 आणि 3 33, परत 33 33 3330 या पद्धतीने तुमचं काम तुम्ही सहज करू शकता. ठीक आहे. दिलेले जे अंक आहेत त्याच्यामध्ये जर 0 असेल, तर 0 असेल तर काय करणार, कधी कधी काय होतं आपल्याला असे अंक देत असताना हे पहा 0 1 2 हे 3 अंक दिले तर मग बेरीज कशी करणार, त्यावेळी 222 ने गुणता येणार नाही. बघा संख्या किती बनताय तिथे 1 2 3 आणि 4, केवळ 4 अंक अशा पद्धतीने तयार झालेले दिसतात तिथे आपल्याला, कारण 3 अंकी संख्या बनत नाही बाकीच्या. मग आता इथे आपल्याला केवळ 211 ने गुणायचं आहे. म्हणजे अशा वेळी जेव्हा एखादे दिलेले अंक त्याच्यामध्ये 0 असेल तर आपल्याला शून्यासहित असलेल्या अंकांना गुणत असताना 211 ने गुणायचं आहे आणि गुणायचं आहे त्या अंकांच्या बेरजेलाच. म्हणजे इथे दिलेले अंक जर 0 1 2 आहेत यांचे ऍडिशन काय होईल, 2 1 3, कारण 3 मध्ये 0 मिळवले तरी 3 उरलं, म्हणून 211 गुणिले 3 करा,
उत्तर 633 येईल. या पद्धतीने तुम्ही डिटेल पद्धतीने करून पाहू शकता. अशा पद्धतीने प्रत्येक अंक एकदाच वापरून बनणाऱ्या सर्व संख्या बनवा आणि त्यांची बेरीज करा. असं म्हटल्यानंतर 3च अंक दिले असतील, 3 अंक दिले असतील तर आपण त्याला 222ने किंवा 211ने गुणणे आणि त्याच्या पद्धतीने शॉर्ट पद्धतीने उत्तर तयार करू शकतो. ठीक आहे. आता याच संख्या कशा कशा पद्धतीने आणखी मदत करतील ते पाहता. जास्तीत जास्त संख्या कशा बनतात याच्यावरून हा विचार चालू होईल. जसं त्या ठिकाणी आपण बघूयात, दिलेले अंक जर एकच असेल तर बनणाऱ्या एक अंकी संख्या किती असतात? प्रत्येक अंक एकच वापरायचा असतो की नाही? तर बनणाऱ्या संख्या झाल्या एकच. म्हणजे बघा संख्या कशा एक संख्या एक बनलं, बनणाऱ्या एकूण संख्या एक झाल्या. 12 दिलेले आहेत म्हणजे 1 आणि 2 दिलेला आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे की 2 अंकी संख्या पाहिजे. तर काय होईल? 12 आणि 21 म्हणून संख्या किती बनतील? एकूण संख्या बनल्या 2. आता 1 2 3 असे 3 अंक दिले असतील तर मग बनणाऱ्या एकूण संख्या किती असतील? आता आपण बनवल्या होता ना, 123 132 213 231 312 321 1 2 3 4 5 6 बनणाऱ्या एकूण संख्या 6. पण असं आपण लिहित पुढची संख्या सुद्धा ठरवू शकतो. पण यासाठी शॉर्टकट पद्धत, यासाठी संक्षिप्त पद्धत, युक्ती काय आहे माहिती आहे का? बघा काय करायचं. हे आहेत आपल्याला दिलेले अंक आणि इथे करूयात बनणाऱ्या संख्या कशा होतात पहा. दिलेला अंक एकच असेल इथे दिल्यासारखा तर एकच संख्या बनते. 2 अंक असतील तर आताच बघितलं आपण 2 संख्या बनल्या. बरं 3 अंक असतील तर आता हे पाहिल्यानंतर कोणाला 3 वाटेल, पण आपण करून पाहिलं ना, पण आम्हाला कळलं की 6 संख्या बनतात. आता असंच जर 4 5 6 संख्या किंवा 7 अंक दिले असतील तर काय करणार? बघा काय करता येतं. अशा वेळी या पद्धतीने याचा गुणाकार तयार करून पाहावा. म्हणजे 1 2 2 2 6 2 6 मग 6 24 संख्या किती बनतील? 24. 4 अंक दिले असतील तर प्रत्येक अंक एकदाच वापरून 24 संख्या बनतात. मग 24 5 120 आणि 1272 म्हणून 720. अशा पद्धतीने हा गुणाकार तुम्ही कंटिन्यू करा आणि तुमच्या बनणाऱ्या एकूण संख्या कळतील. म्हणजे आपल्याला 6 अंक जरी दिले तरी एकूण संख्या किती बनतात? 720. आता आणखी एक शॉर्टकट पद्धती आपण या ठिकाणी लगेच पाहणार आहोत, त्याची चर्चा करूयात. अशा वेळी आत्ता आपण जेव्हा पाहिलं ना, त्याच्यामध्ये आपण पाहत होतो की या संख्यांची बेरीज सुद्धा करणं. त्या संख्यांच्या बेरजेबद्दल आपण 3 अंक असतानाच्या बेरीज चर्चा केली, ज्यामध्ये आपण 3 अंक असताना 222 गुणिले बेरीज करावी किंवा 0 असेल तर 3 अंकांमध्ये तर 211 गुणिले 3 करावं पाहिलं. आता जर 4 अंक असतील म्हणजे 4 अंक दिलेले आहेत आणि प्रत्येक अंक एकदाच वापरून बनणाऱ्या सर्व संख्या म्हणजे 4 अंकी संख्या तयार केल्यानंतर त्यांची बेरीज करा असं म्हटलं असेल तर काय करणार? तर काय करावं पहा. समजा दिलेले अंक 1 2 3 आणि 4 आहेत. तर आपण या अंकांपासून बनणाऱ्या सर्व 4 अंकी संख्या लिहिणे आणि बेरीज करणे एवढा दीर्घ काम करण्यापेक्षा 6666 गुणिले या अंकांची बेरीज करावी. झालं आपलं उत्तर तयार. ठीक आहे. याचं तुम्ही बारकाईने परत एकदा डिटेल करून पहा. अतिशय भन्नाट असलेली शॉर्ट ट्रिक आहे. म्हणजे 4 अंक दिलेले असतील आणि त्यांच्यापासून बनणाऱ्या 4 अंकी संख्या सर्व बनवल्या असतील आणि त्यांची बेरीज विचारली असेल तर केवळ 6666ला त्या अंकांच्या बेरजेने गुणलं की आपलं उत्तर तयार होईल. याच्यामध्ये सुद्धा कधी कधी 0 येतो का नाही? म्हणजे समजा इथे 1 2 3 आणि 4च्या ऐवजी इथे आलेला आहे 0, तर मग या ठिकाणी असं 0 कुठे आला असेल तर 6444 या स्थिरांकाला त्या बेरजेने गुणावं. इथे बेरीज किती झाली आहे? 3 2 5 आणि 6. त्या बेरजेने गुणावं आणि आपलं उत्तर क्षणार्धात तयार होईल. ठीक आहे. मग ही शॉर्टकट पद्धती सुद्धा अगदी बारकाईने लक्षात ठेवा. बासू मॅथ्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल हा पर्याय निवडा.